लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 21 मे गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेज वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेला, यासोबतच एप्रिल महिना सुद्धा संपून गेलेला होता, तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे जमा झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे एकदाच 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 जमा झालेले होते, त्यांना फक्त आता एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा केले जात आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचे 1500 रुपये आलेले नव्हते, त्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का, हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाचे 3 कामे केलेले नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात नाही। त्यांचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना जी महत्त्वाची 3 कामे करायची होती, तर ती 3 कामे कोणकोणती आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु 3 कामे पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये बसत नसतील, तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण पात्रता पाहणार आहोत। परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का, हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं होता। तरी महत्त्वाचे 3 कामे कोणकोणती आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पाळत असतात आणि सध्याच्या स्थितीला यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता आणि तो शब्द सुद्धा आता पाळण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू राहणार नाहीत, कारण आज शेवटचा दिवस आहे। शेवटचा दिवस असल्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये शेवटच्या दिवशी आता पैसे वितरित
हस्तांतरित केले जात आहेत। यापुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, यापुढे कोणालाही पैसे मिळणार नाहीत। म्हणजे सांगायचं म्हटलं तर आता शेवटचा दिवस आहे। शेवटचा दिवस असल्यामुळे आजच हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत आणि बहिणींची आजच खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये आता हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार नाही। त्या लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना हे जे 3 कामे करायची आहेत, तर हे 3 कामे कोणकोणती आहेत, हे कामे कशा पद्धतीने करायची आहेत याचीच माहिती आता सांगत आहे। परंतु हे 3 कामे करण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्याच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि त्याच लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी या पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्या, तुमचं वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असेल आणि तुम्ही खरोखर पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार नाही। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपणार नाही। यापुढे तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता कोणकोणत्या पात्रता आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती, कोणकोणते नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत याचीच माहिती आता आपण पाहणार आहोत। परंतु हे माहिती पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। बघा राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेले असतील त्याच बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, आमच्याकडे विचारपूस करत होतात की कधीपासून पैसे जमवतील, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर ती वेळ आता आलेली आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले होते। आता या बँकांच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त मार्च आणि एप्रिलचे पैसे सोडले जात नाहीत, यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे अजून मिळालेले नव्हते तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा देण्यात येत आहे। तुमचे सध्याची गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये मार्चचे 1500, एप्रिलचे 1500 याच्या पाठोपाठच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत। परंतु लाडक्या बहिणींना हे पैसे डायरेक्ट सोडले जात नाहीत। तर या पैशांसाठी काही महत्त्वाच्या पात्रता, काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर
आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे आपण आता वेळ घेणार नाही. आता आपण डायरेक्ट शेवटच्या 12 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख काही बँका आहेत तर त्या बँकांची यादी वाचून दाखवत आहे. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पाळत असतात. तर सध्याच्या स्थितीला या तिघांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील. तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या सुरू होत्या, परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही जिल्हे आणि बँका पाहायचे आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता आपण जिल्हे आणि बँका पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना, महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. तर याच्यामधील पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. यानंतर लाडक्या बहिणींना, तुमची KYC पूर्ण झालेली असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमची DBT ॲक्टिव्ह असायला पाहिजे. जर तुम्ही हे 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आता आपण मार्च आणि एप्रिल हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सांगत आहे. तर बघा, पहिली पात्रता उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तिसरी पात्रता, घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. घरामधील कोणत्याही सदस्याकडे मोठी 4-चाकी गाडी नसायला पाहिजे. तर बघा, अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत. या पात्रतांमध्ये तुम्ही जर पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपणार आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये मार्च एप्रिलचे पैसे जमवणार आहे. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार मार्च हप्ता भरपूर बहिणींना मिळालेला आहे, परंतु ज्यांना मिळालेला नसेल त्यांना पुढच्या 2 दिवसांमध्ये मार्च आणि एप्रिल या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही बहिणींनी काळजी करायची नाहीये.